अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ केला होता की जगावर जे संकट आलेलं आहे, आता सध्या तिसऱ्या महायुद्धाची चाहूल लागलेली आहे, सोबतच आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं होतं त्यांच्या मार्गदर्शनातून किंवा इतर सुद्धा काही संकट वरती तोंड काढणार आहेत। म्हणजेच आपल्या येत्या मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये भरपूर अशा संकटांना सामोरं जायचं आहे। तर ते व्हिडिओ केलं, त्याच्यावर भरपूर जणांचे लाईक्स, कमेंट्स, भरपूर व्ह्यूज वगैरे भरपूर प्रमाणात आलं आणि त्याच्यामध्ये हजारामध्ये एक म्हणायला गेलं तर एक निगेटिव्ह कमेंट असायचा, जास्त नाही, एखादा म्हणजे 2-4 असे निगेटिव्ह कमेंट्स असतील जे अध्यात्माला मानतात की नाही मानत मला माहिती नाही, पण मला त्यांच्या निगेटिव्ह कमेंट्सचं काही वाईट वाटलं नाही, बिलकुल नाही वाईट वाटलं, कारण की आपल्याला माहिती की आपण प्रामाणिक आहोत आणि आपण जी काही माहिती त्या व्हिडिओ सांगितली आहे ती आपल्या सर्व काही खरी आहे, शब्द खरा आहे आणि त्याच्यामध्ये कुठलीही माहिती मनाची न सांगता आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी त्यांच्या मार्गदर्शनातून जे आपल्याला संबोधित केलं होतं, आपल्याला सांगितलं होतं, आपल्याला जागरूक केलं होतं किंवा अशा प्रकारची संकट येणार आहेत मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये। त्यामुळे ते संकटाची झळ तुम्हाला पोहोचू नये जर वाटत असेल, तुमच्या कुटुंबाला पोहोचू नये असं वाटत असेल, तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्ही या सेवा कराव्या। त्या सेवा सुद्धा त्या व्हिडिओ सांगितल्या होत्या मी। त्यामध्ये मी 100 दिवसांच्या श्री स्वामी चरितामृत ग्रंथाचं 100 दिवसात 100 पाठ करण्याचे किंवा श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ करण्याचे 100 पाठ, सोबत रुद्रपाठ 100 किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जास्तीत जास्त महिन्याला 1 लाख अशा प्रकारे तुम्ही 12 महिन्यामध्ये 12 लक्ष जप जरी केला, लिखित करा किंवा जप माळेवर करा, ती सुद्धा त्या सेवा सांगितली होती। आता कसं असतं, खूप जणांना ती गोष्ट पटली, काही जण पटली नाही। तर का नाही पटली ते मला माहिती नाही, कारण की मला तरी वाटतं जे आता म्हणजे मला तर खरं वाटतं की परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला जागरूक केलं आणि त्या गोष्टी सध्या घडत आहेत, दिसतच आहेत ना डोळ्यांनी। आपण जर न्यूज चॅनल ओपन केलं तर सगळं काही ते सांगत आहेत। आता सध्या बघायला तर कालच्याच तुम्ही न्यूज चॅनल बघत असाल की नाही मला माहिती नाही, पण मी खरंच सांगेल तुम्हाला थोडं जागरूक व्हा आणि जरा न्यूज चॅनल बघा। सोशल मीडिया तर ठीक आहे, जाऊ द्यात, काही जण वाढवून सांगत असतील, पण सध्या जी कंडिशन चालू आहे ते युद्धामुळे आपल्या इथले तर गॅसवर परिणाम झालेला आहे। सोबतच आता कालच्याच न्यूज मध्ये होते की 50% हॉटेल्स जे आहेत ते आपल्या मुंबईतले तर बंद होणार आहेत 2 दिवसामध्ये। गॅस सुद्धा आता बुकिंग केल्यावर 25 ते 22 दिवसांना तुम्हाला भेटणार आहे अशा प्रकारे। आणि अजून एक म्हणजे अहिल्यानगरमध्ये असेल किंवा इतर जे असेल ठिकाण, काही ठिकाणी तर कंपन्या सुद्धा 2 ते 3 दिवसात आता गॅस नसल्यामुळे ते बंद पडणार आहेत। तर विचार करा, ह्या ज्या गोष्टी आहेत ते आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी आधीच त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितलं होतं मागच्या महिन्यामध्ये, फक्त मी व्हिडिओ थोडासा लेट टाकला, कारण की म्हटलं त्यांची ती सेवा किंवा माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचली की नाही माहिती नाही, कारण की प्रत्येक जण परमपूज्य गुरुमाऊलींचे व्हिडिओ बघतोयच असं नाही। आणि परमपूज्य गुरुमाऊली तर भरपूर जणांनी हे म्हणजे भाकीत केलं होतं की अशा प्रकारचे म्हणजे जे संकट आहे ते आपल्याला त्याचं तोंड द्यावं लागणारच आहे। आणि मला एक गोष्ट वाटतं की आपल्याला आपण ज्यांना गुरु मानलेला आहे, परमपूज्य गुरुमाऊलींना जे मानतात, आणि असं नाही, भरभरून जणांचे खूप चांगले कमेंट सुद्धा आले, जे अध्यात्मामध्ये मानतात, जे त्या विश्वास आहे किंवा जे स्वामी समर्थांना मानतात किंवा जे परमपूज्य गुरुमाऊलींना मानतात, त्यांच्या आजपर्यंतच्या आलेल्या अनुभूतीला जे मानतात, त्या प्रत्येकाने खूप छानसे कमेंट्स केले, त्यांचे तर आभार मी व्यक्त करतेच। पण ज्यांना विश्वास नाही आहे त्या निगेटिव्ह कमेंट्सला मी उत्तर दिले नाही, कारण की मला माहिती आहे की त्यांना मी काही निगेटिव्ह कमेंट्स त्यांचे येणार, मी त्यांना उत्तर देणार, परत ते वाढत जाणार। त्याच्यापेक्षा इग्नोर करायचं आणि आपल्याला बघायचं सुद्धा नाही त्याच्याकडे, कारण की आपल्याला माहिती आहे की आपण प्रामाणिक आहोत। आपण एकूण एक शब्द आपल्याला जे परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलं आहे त्या मार्गदर्शनास तुमच्यापर्यंत मी पोहोचलेला आहे, त्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचली आहे, त्याच्या संबंधितच आजचा हा व्हिडिओ असणार आहे। कारण की खूप जणांना तो व्हिडिओ खूप जणांनी पाहिला, पण त्या व्हिडिओमध्ये मी सेवा काय करायची हे सांगितलं, पण त्यामध्ये 100 दिवसामध्ये 100 पाठ श्री स्वामी चरितामृताचे कशा प्रकारे करायचे आहेत ते खूप लोकांना कळलं नाही। तेच आजच्या व्हिडिओ सांगणार आहे, नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती मला व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, मागच्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की 100 पाठ आपल्याला प्रत्येक पाठाचे म्हणजे प्रत्येक पोथीचे करायचे आहे। श्री स्वामी चरितामृत असेल, श्री दुर्गा सप्तशती असेल किंवा रुद्रपाठ असेल किंवा श्री स्वामी समर्थांचा जप असेल, लिखित किंवा जप माळेवरती। पण त्याच्यामध्ये मोस्टली विचारण्यात आलं की श्री स्वामी चरितामृत या ग्रंथाचा मग रोज 1 अध्याय वाचायचा का 1 ते 21 अध्याय रोज वाचायचे आहेत, तर ह्याबद्दल खूप लोकांना कन्फ्युजन आहे। तर मी एक सांगेल, श्री स्वामी चरितामृत ही जी पोथी आहे ती 1 ते 21 अध्यायाची पूर्ण पोथी आहे। तर आपल्याला एका दिवसात 1 पाठ पूर्ण करायचा, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, एका बैठकीमध्येच आपल्याला 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत आपल्याला। त्याचप्रमाणे श्री दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे जर तुम्ही पाठ करणार असाल, त्यामध्ये अवतरणिकापासून ते क्षमा प्रार्थनापर्यंत एका बैठकीत पूर्ण वाचन करायचं आहे, तेव्हा ते तुमचा 1 पाठ पूर्ण होतो। आता तुम्हाला 100 दिवस खूप जास्त वाटत आहे किंवा 100 दिवसापर्यंत सेवा चालू असेल तर आपल्याला काही नियमांचं पालन देखील करावं लागतं,
तर ते तुम्हाला करणं अवघड जात असेल तर तुम्ही एका दिवसात 2 पाठ 3 पाठ सुद्धा करू शकता, जेणेकरून तुमचे लवकरात लवकर 100 पाठ पूर्ण होतील आणि तुम्ही इतर सेवा सुद्धा करू शकणार असाल. तर अशा प्रकारे तुम्हाला एका दिवसात एका बैठकीत तुम्हाला ते 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. देवघरासमोर धूपदीप लावायचा, स्वच्छ कपडे वगैरे घालून तुम्हाला ते पाठ वाचायचे आहेत. महिलांनी पारंपरिक पोशाख प्रदान करून हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळी कुंकू किंवा टिकली लावून डोक्यावर ओढणी किंवा पदर घेऊन आपल्याला ते पाठ करायचे आहेत. आता याची वेळेचं बंधन सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते तुम्ही रात्री झोपेपर्यंत म्हणजे रात्री जेमतेम 10-11 पर्यंत तुम्ही त्याचं पठण करू शकता, वाचन करू शकता. फक्त जेवणाच्या अगोदरच पाठ करावा. जेवण करून खाऊन पिऊन पाठ करू नका. सकाळी करणार असाल तर सकाळी थोडाफार नाश्ता केला, चहा वगैरे घेतला, फळं वगैरे खाल्ली तरी चालेल, पण प्रॉपर जेवण करून पाठ करू नका, जेणेकरून आळस पण येतो, आपलं लक्ष पण त्या सेवेत लागत नाही. म्हणून सांगते आहे की आपल्याला प्रॉपर जेवण करून पाठ करायचे नाही आहेत, तर जेवणाच्या अगोदरच आपल्याला पाठ करायचे आहेत. आणि अजून एक सांगेल की ज्यांनी त्याच्यावर कमेंट्स केले होते, कमेंट्सकडे मला लक्ष असतंच, पण नक्कीच ज्यांनी विचारलं, मनापासून विचारलं, त्यांची इच्छा होती ती सेवा कर, त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. आणि ज्यांना ह्याच्यामध्ये काही तथ्य वाटत नाही, खरं वाटत नाही, त्यांनी व्हिडिओ एक टाइमपास म्हणून जरी बघितला, एक 5-10 मिनिटाचा तरी सुद्धा चालेल, मला काही हरकत नाही. आणि कोणाला बंधन नाही आहे की तुम्ही येऊन याच्यावरती म्हणजे व्हिडिओ बघावा आणि त्यावर काहीतरी निगेटिव्ह कमेंट्स कराव्या. तुमची इच्छा, त्याला काही हरकत नाही. पण आपल्या व्हिडिओमध्ये जे काही असतं ते आपल्या दिंडोर स्वामी समर्थ केंद्रातल्या मार्गदर्शनानुसारच सर्व काही उपाय, तोडगे, सेवा सगळं काही असतं. मनाचा त्याच्यामध्ये एक सुद्धा शब्द नसतो. आता करणारे भरपूर, ज्यांचा विश्वास नाही आहे ते बोलणारच, पण मी एकच सांगेल सगळ्यांना, जे निगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांना एकच सांगेल की बा सत्याला सामोरं जा. ठीक आहे, काही जण पण असे पण म्हटले की ताई हे एवढं करून सुद्धा आपल्याला मृत्यू येणारच आहे. हो, मृत्यू कोणाला चुकलेला नाही आहे. तर मी एकच सांगते, प्रयत्न करण्यात काही हरकत आहे का? प्रयत्न असं नको व्हायला की मी प्रयत्नच केला नाही. मला एक सांगा, तुम्ही एखादी गोष्ट जर करायची, समजा ती बघूनच ठरवलं की नाही मला ही जमणारच नाही, मी करणारच नाही, आणि त्याचा शेवट तुम्ही आधीच ठरवून टाकला की या गोष्टीचा शेवट हा होणार आहे आणि मी ही गोष्ट करतच नाही, आता जाऊ दे, शेवट तर मला माहितच आहे. पण मला काय म्हणायचं, तुम्ही जोपर्यंत प्रयत्नच करणार नाही तर तुम्हाला ते गोष्टीचं काही तुम्हाला अनुभूती येणार आहे का? तर नाही. कोरोनासारखं मोठं संकट आता येऊन गेलं, खूप लोक त्याच्यामध्ये खूप लोकांना त्याच्यामध्ये ठीक आहे देवाज्ञा वगैरे झाली, खूप लोकांना त्याचा त्रास पण झाला, पण काही लोक अशी सुद्धा होते जे आपल्या परमपूज्य गुरुमाने सांगितलंय की जो सेवेकरी मनापासून रोज नित्य सेवा करेल, पंचमहायज्ञ करेल, कुळाचार चालू असेल, रोज जो नामस्मरण रोज करेल, ठीक आहे इतर सेवा नाही, पण नामस्मरण जो रोज करेल स्वामींचं, जो अध्यात्मात आहे, त्याला नक्कीच त्याची झळ पोहोचणार नाही. त्या संकटातून तो नक्कीच तारून निघणार आहे. हे 100% शाश्वत सत्य आहे. तुम्ही स्वतः ओळखा आणि स्वतः एकदा केंद्रात जाऊन बघा. आणि ज्यांचं खरं नसेल ना वाटत त्यांना मी एकदा सांगेल की दिंडोर परिसर स्वामी समर्थ केंद्र गुरुपीठ नाशिक येथे जाऊन तुम्ही तिथे एकदा फक्त अनुभूती ऐका, लोकांच्या काय काय अनुभूती आलेल्या आहेत. काल परवाच एक अनुभव आलेला आहे. 6 की 7 वर्षानंतर एका ताईंना, एका जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झालं. कशा प्रकारे माहितीये का तुम्हाला? त्या ताईंचा अनुभव आता मी वाटलं तुम्हाला कमेंट जे आपलं हे असतं कम्युनिटी, त्यावर पिप करेल, वाटलं सांगून त्याच्यावरती पोस्ट करून देईल तुम्हाला, तुम्ही वाचा आणि ते बाळाचा फोटो सुद्धा बघा. मुलगी आहे, राधा नाव ठेवलेलं आहे. आणि त्या ताईचा अनुभव इतका छान आहे. 6-7 वर्ष झाली लग्नाला, प्रत्येक वेळेस म्हणजे देवदर्शनाला जाईल किंवा कुठे काही कुठे पण असेल, कुठे पण जिथे तिथे डोकं टेकवलं तिथे फक्त एकच विनंती असायची किंवा इच्छा असायची किंवा माझी सुद्धा झोळी भरू दे, मला सुद्धा आई पण प्राप्त होऊ दे, असं त्या आईची आणि त्या जोडप्यांची इच्छा होती. मग ते सगळं करत असताना ते परमपूज्य गुरुमाऊलींच्या तिथे गुरुपीठ इथे गेले. तिथे परमपूज्य गुरुमाऊलींना आर्ततेने हाक मारून त्यांना त्यांचा प्रश्न सांगितला. आणि तिथे परमपूज्य गुरुमाऊली अक्षरशः मनापासून श्रद्धेने त्यांना एकच गोष्ट सांगितली की तुम्ही वृंदावन प्रदक्षिणा घाला, मनापासून श्रद्धेने घाला. त्यांना ती सेवा दिली. ती सेवा त्यांनी मनोभावी श्रद्धेने केली आणि वर्षभरातच त्यांच्या घरामध्ये पाळणा हल्ला आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झालं. मग मला हे सांगा, अशा प्रकारचे करोडो अनुभव आहेत. त्यामुळे मला तरी वाटतं, आणि खूप जण म्हणतात की तुम्ही म्हणजे आता मी काय केलं, त्या जी रील्स आहेत त्या रीलवरचे सुद्धा मी जी कमेंट आहे ते बंद केलं आहे. कारण की मला तरी वाटतं की रोज उठून त्या निगेटिव्ह कमेंट्सना उत्तर देण्यापेक्षा, आणि एवढा पण काही जास्त नाही, कारण की मी एवढा तर मला आनंद आहे किंवा 1000त 1 कमेंट निगेटिव्ह आहे, पण बाकीच्या सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत आणि स्वामींचे भक्त सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत, म्हणजे भरपूर खूप खूप ठिकाणी आहेत, बाहेर देशात सुद्धा आहेत. हे वाचून आणि बघून सुद्धा खूप छान वाटलं, आनंद वाटला. आणि मी खरं सांगेल की जर तुमची इच्छा असेल की येणारं जे काही संकट आहे, आणि मी काही घाबरवण्यासाठी कुठला व्हिडिओ केला नव्हता, तो सुद्धा असेल किंवा आजचा सुद्धा असेल, कारण की कसं आहे, आपल्याला जर अगोदरच त्याची चाहूल देत असतील, परमपूज्य गुरुमाऊली अगोदर सांगत असतील की बा अशा प्रकारचे संकट येणार आहेत, त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहा किंवा आधीच तुम्ही तुमची सेवा वाढवा, जेणेकरून त्याची झळ तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. कारण की आपणास माहिती आहे की बा श्री स्वामी समर्थ महाराजांचं एकच वाक्य आहे की बा अशक्य शक्य करतील स्वामी.
त्यामुळे तुम्ही कुठलीही सेवा करा, छोट्यातली छोटी, मोठ्यातली मोठी, पण ती मनोभावे श्रद्धेने करा. आणि प्रयत्न मी केले नाही कुठल्या गोष्टीचं, हे तुमच्याकडून कधी तुम्हाला विचार सुद्धा येऊ नये म्हणून सांगते, किंवा प्रयत्न करा. कुठलीही गोष्ट आयुष्यात वाया जाणार नाही आहे. तुमची एक माळ श्री स्वामी समर्थांची जप नामस्मरण सुद्धा वाया जाणार नाही. आपले श्री स्वामी समर्थ महाराज तेवढं सुद्धा तुमच्याकडे पर्यंत परतफेड तुमची मोठ्या प्रमाणात ते करत असतात. त्यामुळेच मी सांगते की आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला जी सेवा सांगितली आहे श्री स्वामी चरित्र सारामृत, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पाठ किंवा रुद्रपाठ, अजून एक सांगेल की रुद्रपाठ जर करायची असेल तर त्यासाठी नित्यसेवेची पोथी लागणार आहे. जवळच्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नित्यसेवेची पोथी घेऊन या. त्यात रुद्रपाठ आहेत. तो जो रुद्र पाठ आहे तो तुम्हाला रोज तुम्हाला पठण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 100 दिवसात 100 वेळा जर पठण केला तर अतिशय उत्तम, खूप चांगलं. आणि सोबत महामृत्युंजय मंत्र सुद्धा रोज संध्याकाळी 11 वेळेस पठण करायला विसरू नका, दिवे लागण्याच्या वेळेस. तर अशा प्रकारे मी ते सांगण्यासाठीच त्या कमेंटसाठी उत्तर होतं आजच्या व्हिडिओमध्ये, किंवा ज्यांना इच्छा आहे हे पाठ करण्याची त्यांनी नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं असेल असं वाटतं मला. आणि ज्यांना दिवसभरात एका पाठाला जर एका ठिकाणी बसून जास्त वेळ बसून पाठ करणं शक्य नसेल, त्यांनी आता 21 अध्याय आहे श्री स्वामी चरित्र सारामृताचे, तर तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 असं करून जरी एक पाठ दिवसभरात जरी केला तरी सुद्धा चालणार आहे. कारण की खूप जणांच्या घरामध्ये लहान बाळ असतं, कॉमन फॅमिली आहे, इतर काही शारीरिक व्याधी वगैरे असतात, त्यामुळे तेवढा वेळ बसणं शक्य होत नाही म्हणून सांगते आहे. त्यामुळे नक्कीच मी सांगेल की तुम्ही टप्प्याटप्प्याने सुद्धा दिवसभरामध्ये अध्याय जरी पठण केले आणि एक पाठ पूर्ण केला तरी सुद्धा चालेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी दिवसभरात 1, 2, 3 जरी पाठ केले तरी सुद्धा चालणार आहे. आणि जोपर्यंत पाठ सेवा चालू तोपर्यंत घरात मांसाहार करू नका आणि परान्न घेऊ नका, एवढं तरी नक्कीच. आणि संकल्प युक्त करा किंवा विना संकल्प करा, पण नक्कीच सेवा करा. आणि त्याच्या जोडीला रोज आणि ज्यांना हे पाठ करणं शक्य नसेल त्यांच्यासाठी सुद्धा सांगेल की रोज नित्य सेवा तरी रोज करा. ती सुद्धा खूप मोठी शक्ती आहे त्या सेवेमध्ये, ती सुद्धा तुम्हाला संकटातून तारून नेणाऱ्यातली आहे. नित्य सेवा असेल, पंचमहायज्ञ असेल आणि कुलदेवी कुलदेवतांचा कुळाचार असेल, हे नित्य नियमाने आपलं चालू ठेवा, त्यात खंड पडू देऊ नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.